जन्माला येणं जर बंद झालं तर मृत्यू वाट्याला येणार नाही, आणि मृत्यू जर वाट्याला येणार नसेल तर भीतीचा आणि आपला काही संबंध नाही. तर ते बंद होण्याकरता संतांची गरज आहे. पुण्याईने संतांचं दर्शन झालं तर नाथ महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाची ताकद आहे. संतांच्या दर्शने तुटे जन्म मरण पेने. संतांचं दर्शन जर झालं तर जन्म मरणाचं दुःख सुद्धा संपूर्ण जातं, समाप्त होतं, नाहीच होतं. असा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा दर्शने तुटे जन्म मरण पेणी, ऐसा संताचा महिमा बोलता नाही वो उपमा. दोन चरणाच्या भावापर्यंत आपण आलो. एकदा संप्रदायाच्या नियमाला अनुसरून मोठ्या प्रेमाने आपण पांडुरंगाचं स्मरण करू. आळस न करता मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. आणि का हे बघा, देवानं जो इथं सगळ्यांना कंठ दिलाय, कंठ इथं कशासाठी? भजनासाठी. कशासाठी? भजनासाठी. हे बघा, कंठ दिलाय भजनासाठी, घसा दिलाय गिळायसाठी. सदा सर्वदा कोणाचे असू दे, कंठ दिलाय भजनासाठी, घसा दिलाय गिळायसाठी, नरड दाबायसाठी. जे म्हणत नाही त्याचं दाबलं पाहिजे. यानं जर भजन होत नसेल तर हे नरड आहे, नरडच आहे. फक्त कुंडली गिळायचा कसा आहे, भजन होत असेल तर हा कंठ आहे. विठोबार संतांच्या दर्शने तुटे जन्म मरण पेणी, ऐसा संताचा महिमा बोलता नाही उपमा. बाबा म्हणतायत पुण्याईने दर्शन जर संतांचं झालं, जन्म मरणाचं दुःख सुद्धा समाप्त होतं, नाहीच होतं, बंद होतं. महाराज म्हणतात अरे एवढा त्यांचा महिमा मोठा आहे, त्यांच्या महिमेला द्यायला उपमाच नाही, बोलता नाही उपमा. नाथ बाबा म्हणतात संतांचा महिमा जर सांगायचा झाला फार मोठा आहे. त्यांच्या महिम्याचं वर्णन करत असताना माझ्याकडे उपमाच नाही त्यांच्या महिम्याला द्यायला. त्यावेळेस नाथ बाबाला विचारलं, बाबा उपमा नाही तुमच्या